परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अगर तुम्हाला मला भेट द्यायची असेल तर परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोला, अकोल्यामध्ये गायत्रीनगर बाळापूर कॅनॉल जवळ माझा तसा नंबर तुमचा त्याच्यावरती दिलेलाच असतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो। तर माझा नंबर यूट्यूबवर चॅनलवरती तुम्हाला मिळूनच जाणार, तर तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता, त्याच्यात काहीच हरकत नाही। आणि तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला सुद्धा मी दिलेला असतो। तर तुम्हाला भेट द्यायची असेल, गणिताबद्दल विचार असेल तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता। बघा आता आपण बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक क्युम्युलेटिव्ह सिरीज, कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज। कोणती सिरीज? क्युम्युलेटिव्ह सिरीज म्हणजे बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक क्युम्युलेटिव्ह सिरीज शिकत आहे। काल आपण म्हणजे या पहिल्या लेक्चरला सुरुवातीला आपण कंटिन्यूअस सिरीज, सिंपल सिरीज, डिस्क्रीट सिरीज, कंटिन्यूअस सिरीज, इन्क्लुझिव्ह मेथड झालेली आहे आपली, आणि मी त्याचे गणित कमी सेंड केलेले आहे तुम्हाला। तर बघा आता आपण काय बघूया, तर क्युम्युलेटिव्ह सिरीज सर कशी ओळखायची? क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये बिलो दिलेला असतो। काय दिलेला असते? बिलो दिलेला असेल। काय दिलेला असेल? बिलो दिलेला असेल। आणि तुम्हाला बिलो बघा हे जे शब्द मी तुम्हाला सांगत आहे, बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर, बिलो लेस दॅन अप टू अंडर, बिलो लेस दॅन अप टू अंडर, बिलो लेस दॅन अप टू अंडर। अगर बिलो लेस दॅन अप टू अंडर तुम्हाला हे दिलेले असतील तर फ्रिक्वेन्सी ही असेंडिंग ऑर्डरला असेल। कोणत्या ऑर्डरला असेल? असेंडिंग ऑर्डरला असेल। मी तुम्हाला सांगितलेलं की हे सिरीज कशी ओळखायची, पेपरमध्ये सिरीज कोणती आहे ते तुम्हाला येत नाही, तुम्हाला स्वतः ओळखावी लागते। ती काय करावी लागते? ती ओळखावी लागते। तो बिलो लेस दॅन अप टू अंडर, देखिए बच्चों आपको बिलो लेस दॅन अप टू अंडर में क्या रहता है? इस फ्रीक्वेंसी असेंडिंग ऑर्डर में रहेंगी। कौन से ऑर्डर में रहेंगी? असेंडिंग ऑर्डर में रहेंगी। कौन से ऑर्डर में रहेंगी? असेंडिंग ऑर्डर। और ये जो यम सीरीज जो है इसमें ग्रुप डिफरेंस देखना पड़ता है आपको। क्या देखना पड़ेगा? डिफरेंस। क्या देखना पड़ता है आपको? डिफरेंस। अगर डिफरेंस जो है तो स्टार्टिंग में रखने का, कहाँ रखने का? स्टार्ट में। बिलो लेस देन अप टू अंडर ये वर्ड आपको अगर दिए हुए रहेंगे तो जो डिफरेंस है वो स्टार्ट में रखना पड़ेगा। यम सीरीज निकालेंगे अपन। 10 का डिफरेंस है तो कहाँ से स्टार्ट होगा? 10 का 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80। हे झाली तुमची ग्रुप सीरीज तयार। कोणती सीरीज तयार झाली? ग्रुप तयार झाला तुमचा। हो गया ग्रुप आपका तयार। अभी फ्रीक्वेंसी असेंडिंग ऑर्डर में जब भी आपको दी हुई रहेंगी तब आपको माइनस करनी पड़ेगी। क्या करनी पड़ेगी आपको? माइनस। तो बघा माइनस करूया आपण। काय करूया आपण? माइनस। काय करूया आपण? माइनस। तर बघा 230 मधून 222 माइनस करायची। 230 माइनस 222 8 राहतात। किती राहतात? 8 राहतात। मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची, लार्ज मधून स्मॉल संख्या मायनस करायची, लार्ज मधून स्मॉल संख्या मायनस करायची। 8 राहतात। किती राहणार आहेत? 8। 8 रहेंगे। 222 मधून 202 माइनस करने के आपको 20 रहेंगे। कितने रहेंगे? 20 रहेंगे। मग या 220 मधून 202 माइनस केले 20 राहतात। 202 मधून 202 माइनस 157, 157 म्हणजे 40, ये रहेंगे आपके 45, 45 कितने रहेंगे आपके? 45। बाद में 157 में से 127 माइनस करने पड़ेंगे। कितने रहेंगे आपके? 50 रहेंगे। कितने रहेंगे आपके? 50 रह जाएंगे। उसके बाद में 107 में से 65 माइनस करने पड़ते हैं आपको। कितने माइनस करने पड़ेंगे? 5। 22 माइनस रहेंगे। कितने रहेंगे? 22। उसके बाद में 65 में से 30 गए। कितने रहेंगे? 35। 30 में से 12 माइनस करने 18, आणि 12 ही संख्या जैसी आहे वैसी, म्हणजे ती संख्या जशी असेल तशीच मायनस ठेवून द्यायची तुम्ही। म्हणजे 230 मधून 222 माइनस करा। 230 मधून 222 माइनस करा, 8 राहणार। 222 मधून 202 माइनस करा, 20 येतील। 202 मधून 157 माइनस करा, 45 राहतील। 157 माइनस 107 50 राहणार। 150 म्हणजे खालच्या लहान संख्या मोठ्या संख्येमधून वरची संख्या मायनस
मोठ्या संख्येमधून वरची संख्या मायनस, यांची बेरीज जी असते म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी असेल या फ्रिक्वेन्सीचा n, या फ्रिक्वेन्सीचा n हा शेवटी जो दिलेला असेल 130 हीच आली पाहिजे आणि तीच येणार आहे तुमची. म्हणजेच आता आपला यम आणि फ्रिक्वेन्सी तयार झालेला आहे, म्हणजे ग्रुप तयार झाला आणि ती तयार झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला काय तयार झालेलं आहे, ती बिलो लेस दॅन अप टू अंडर परीक्षेमध्ये दिलेलं असेल तर तुम्ही या स्टेपमध्ये तुम्ही पहिली ही संख्या तयार करा आणि बाकी संपूर्ण आपलं जे गणित आहे ते सेम ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. थीटा अपॉन ए. आता ही कम्युनिटी सिरीज दिलेली आहे ना, तर आपण एम सिरीज तयार केली, फ्रिक्वेन्सी तयार केली. मीन काढायचं आपल्याला. काय काढायचं आपल्याला? मीन. मग मीन काढण्यासाठी पहिले काय काढावं लागते तुम्हाला? एमबी. ग्रुप दिलेला असेल तर एमबी निकालनी पड़ेगी. ग्रुप दिया अगर रहेगा तो आपको एमबी निकालनी पड़ती. क्या दिया रहेंगे तो ग्रुप दिया रहेगा तो एमबी निकालनी पड़ती. अब एमबी निकालने के लिए क्या करना पड़ता है? डिवाइडेशन करना पड़ेगा. कल आपको मैंने बताया था ज्या संख्या दिलेल्या असतील त्याला संख्याचा प्लस करायचं आणि त्याला डिवायडेशन करायचं. काय करायचं? प्लस करायचं आणि त्याला डिवायडेशन करायचं. मग या दोन संख्याचं प्लस, मग 0 आणि 10 प्लस केलं तर 10 येणार, त्याला डिवायडेशन 2 करा. 0 प्लस 10, अरे बाबा 10 येते, मग 10 ला डिवायडेशन 2 ने करा, 5 येणार आहे की नाही? 5. 10 प्लस 30, सॉरी 10 प्लस 20 30 आएंगे. किती आएंगे? 30. त्याच्या हाफ करून घ्यायचे म्हणजे किती येतात? 15 है ना. 10 चा डिफरन्स आहे. वाढत चला. 25, 35, 45, 55, 65 आणि 75. मग काय करायचं आपल्याला आता? डीएक्स काढायचं. काय काढायचा? डीएक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला एकही गणित मायनस मध्ये शिकवलेलं नाही. मायनस मध्ये शिकवलं का? नाही. आन्सर कोणत्याही पद्धतीने काढा सेमच येणार आहे. आन्सर कोणत्याही पद्धतीने काढा सेमच आहे. आजचं गणित आजच्या लेक्चरला मी तुम्हाला मायनस मध्ये सांगणार आहे. कशामध्ये सांगणार आहे? मायनस. बघा मायनस मध्ये बघू आज आपण. म्हणजे फक्त सुरुवातीची संख्या तुम्हाला 2 मायनस मध्ये सांगतो, तिकडे तुम्हाला मायनस कट करून घेऊ आपण. बघा ती पण स्टेप म्हणजे प्लस जास्त येऊ देतो आणि मायनस कमी. मग आता असं करण्यासाठी काय करूया? 25 ही संख्या चॉईस करू आपण. किती? 25. आजपर्यंत स्मॉल संख्या चॉईस करत होतो. कोणती संख्या चॉईस करत होतो आपण? स्मॉल, सगळ्यात लहान असलेली संख्या. सगळ्यात लहान असलेली संख्या. शेवटचे 2च लेक्चर आता तुमचे पेपर खूप लवकर आहे, त्यामुळे शेवटच्या 2 लेक्चर मध्ये आपण बघूया फक्त हे 2च गणित मायनस मध्ये. 25. 5 मधून 25 मायनस करा, किती राहतात? -20. 15 मधून 25 मायनस करा, किती राहतील? -10. 25 मधून 25 गेले 0 राहतात. आता 35 मधून 25 जातात म्हणजेच 10. 45 मायनस 25 20, 30, 40 आणि 50. ओके. म्हणजे बघा ह्या 2 संख्या मायनस आल्या. आता कोणत्या आलेल्या आता? मायनस. मायनस प्लस होत असतात, परंतु जेव्हा येणार तेव्हा बघू आता आपण. मग आता डीएक्स आय काढायचा आपल्याला. क्या निकालना पड़ेगा आपको? डीएक्स आय. क्या निकालना पड़ेगा? डीएक्स आय. तो डीएक्स आय काढण्यासाठी तुमची हे संख्या कोणत्या टेबलला येतात? 10च्या. 10 2 चा 20. मायनसचं चिन्ह द्या. मायनस आहे ना, तर मायनसचं चिन्ह द्यायचं. 10 1 चा 10 है ना, मायनसचं चिन्ह 0. 1 2 10 3 चा 30, 10 4 चा 40, 10 5 चा 50. ओके. बघा त्यानंतर आता एफ डी एक्स आय काय काढायचं आपल्याला? एफ डी एक्स आय. त्यानंतर काढायचं तुम्हाला एफ डी एक्स आय स्क्वेअर. स्क्वेअर कशासाठी? थीटासाठी स्क्वेअर असतो. कशासाठी स्क्वेअर असतो? थीटासाठी. बिलकुल थीटासाठी स्क्वेअर काढायचा. आता एफ डी एक्स आय पहिले सुरुवातीला फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन करायचं. या फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच तुम्हाला या फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन, फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन, फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन. या फ्रिक्वेन्सीनं या आयले करायचं मल्टिप्लिकेशन. आय म्हणजे आई नाही रे बाबा, हे जे डीएक्स आय दिलेलं आहे यामध्ये त्या आयला मल्टिप्लिकेशन करायचं. बघा फ्रिक्वेन्सी 12 2 चा किती होतो सांगा? 12 2 चा 24. मायनसचं चिन्ह, हे मोठ्या संख्येचं मायनसचं चिन्ह दाखवून द्यायचं. 18 1 चा 18, 35 0 चा
0. 42 वनचा 42. 52 चा 100. 52 चा किती होतो 100. मग 40 किती आता 45. 45 चा 135 है ना. 24 चा 4 दुनी 8 80. 80. त्यानंतर 85 चा किती होतो 40. 85 चा 40. बा ओके. आता विद्यार्थी मित्रांनो ह्या प्लस असे संख्या आहेत ज्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या आहेत. काय त्या संख्या मोठ्या आहेत, लार्ज आहेत सगळ्यात जास्त. 1 2 3 4 5 5 आहे आणि मायनस मध्ये 2च आहे. तर पहिले प्लसची बेरीज करायची. कशाची बेरीज करायची आपल्याला प्लसची. 5 आणि 2 किती होतात 7 आहे ना. म्हणजे 7 आले. त्यानंतर 8 4 12 म्हणजे 8 4 12 12 आणि 3 किती होता 3 15 आणि 4 15 आणि 4 किती होती 90 म्हणजे 9 कॅरी 1 3 970 आणि 18 आणि 24 किती होती 42 मायनस. मग काय करायचे ते मायनस. काय करायची ती संख्या मायनस. काय करायची ती संख्या मायनस. मग येणार तुमचा सिग्मा एफ डी एक्स आय. सिग्मा एफ डी एक्स आय 355. सिग्मा एफ डी एक्स आय आला आपला. सिग्मा एफ डी एक्स आय म्हणजे ह्या संख्या ज्या मायनस मध्ये आलेल्या आहेत त्या या प्लस मधून त्या तिथं पहिले प्लसची ऍडिशनल करायची, त्याच्यानंतर मायनसची ऍडिशनल करून त्या संख्या त्याच्यामधून मायनस करायच्या. काय करायच्या त्या मायनस. म्हणजे इथं हे चिन्ह कशाचं आलं प्लसचं झालं. म्हणजे आता तुम्हाला टेन्शन राहिलेलं नाही. फक्त तुम्हाला या पद्धतीमध्ये मी मायनस मध्ये शिकवलेलं असेल. तुम्ही अगर अनेक व्हिडिओ बघितलेले असतील आणि त्याच्यामध्ये अगर मायनस असेल आणि सर मायनस मध्ये सांगत नाही आणि सरांच्या याला मार्क मिळतील नाही असं काहीच नाही. मायनस मध्ये सुद्धा असेल तर आन्सर एकच येणार. प्लस मध्ये आपलं नेहमीकरिता मी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगत असतो तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा आन्सर सेम येणार. करून बघायचं बिनधास्त. आणि काही अडचण असल्यास कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो एफ डी एक्स आहे स्क्वेअर काढायचा. आता काय काढायचं एफ डी एक्स आहे स्क्वेअर. मग एफ डी एक्स आहे स्क्वेअर काढण्यासाठी एफ डी एक्स आहे ना डी एक्स आयला मल्टिप्लिकेशन. एफ डी एक्स आहे ना या डी एक्स आयला मल्टिप्लिकेशन. हे मायनस मायनस अगर मल्टिप्लिकेशन करसान 24 मायनस 2 तर इंटू हे मायनस मायनस प्लस होतात. त्या संख्या काय होणार निघून जाणार. 24 2 चा किती होतो 48. 81 चा 180 0. 42 1 चा 42. 102 चा 200 आहे ना. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर 135 3 चा म्हणजे तो येणार 3 405 है ना. 8 4 चा 8 चौक 8 4 चा 32 आणि हा 0 चिपकवायचा ना. 4 5 चा 5 म्हणजे 5 4 चा किंवा 4 5 चा 20 है ना. 200. त्यानंतर यांची करायची आहे तुम्हाला आता संपूर्ण ऍडिशनल. म्हणजे हे येणार तुमचा सिग्मा एफ डी एक्स आय स्क्वेअर. काय येणार तुमचा तो एफ डी एक्स आय स्क्वेअर. एफ डी एक्स आय स्क्वेअर निघणार. काय निघणार आहे एफ डी एक्स आय स्क्वेअर. त्यांची ऍडिशनल बघून घ्या. 8 आणि 8 प्लस 16 16 16 17 18 18 प्लस 5 18 प्लस 5 म्हणजे 18 प्लस 5 23 23 इसी 3 हा 2 कॅरी 2 प्लस 4 2 प्लस 4 4 आणि 4 8 आणि हा 1 9 आणि 4 13 ची 3 1 कॅरी पुन्हा 3 प्लस 6 आणि 4 10 आणि 2 10 आणि 2 12 आणि 4 12 आणि 4 16 18 ना 18 19 20 22 म्हणजे सॉरी तिकडे हे संख्या त्या बाजूच्या आहेत. या संख्या सुद्धा आपण प्लस केलेल्या 22 नाही येणार. म्हणजे 3 प्लस 6 तीन डिजिट पाहिजेत ना. 3 प्लस 6 आणि 4 10 प्लस 2 11 11 12 12 म्हणजेच आपल्याला फक्त यांची ऍडिशन पूर्णच ऍडिशनल केली आपण संपूर्ण 1230. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 48 प्लस 18 प्लस 42 प्लस 200 प्लस 405
प्लस 320 प्लस 200 1233 1233 मायनस मध्ये येणार नाही. ही संख्या कोणतीच मायनस मध्ये येणार नाही, कारण की मायनस मायनसला मल्टिप्लिकेशन केलं असेल तर प्लस होऊन जाणार. मायनस मायनसला मल्टिप्लिकेशन केले तर प्लस होऊन जाणार. काय होऊन जाणार ते प्लस. अरे पोरांनो लक्ष द्या रे, पिंट्या चिंट्या लक्ष दे रे बाबू. गणित आलंच पाहिजे बिलकुल. मुलींनो तुम्ही सुद्धा लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला गणित आलंच पाहिजे. बघा क्युम्युलेटिव्ह सिरीज मध्ये चालू आहे आपली स्टँडर्ड डिव्हिजन. कोणता कच्चामुख 4, कोणता कच्चामुख 4, कच्चामुख 4 मध्ये क्युम्युलेटिव्ह सिरीज चालू आहे. हा आपल्याला थीटा अपॉन ए चा फॉर्म्युला द्यायला लागला. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन काढायचं तुम्हाला पहिले. काय काढायचं कॅल्क्युलेशन ऑफ मीन. ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन इंटू आय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. एक्स एक्स म्हणजे तुम्ही चॉईस केलेली संख्या 25 होती प्लस या सिग्मा एफ डी एक्स आहे. सिग्मा एफ डी एक्स आला तुमचा 305 अपॉन एन. एन म्हणजे ही 230. अगर फ्रिक्वेन्सीची संख्या शेवटी जे दिलेली असेल ती संख्या आणि फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल जे नवीन तुम्ही काढलेली आहे ती संख्या अगर बरोबर आलेली नसेल तर ते फ्रिक्वेन्सी चुकली समजून जायचं. म्हणून ह्या संख्या दोन्ही सेम असतात, बघून घ्या. यांची ऍडिशनल आणि या फ्रिक्वेन्सीची शेवटची संख्या इंटू आय. आय म्हणजे तुम्ही चॉईस केलेल्या संख्यामध्ये कोणत्या टेबलमध्ये आली होती. ही संख्या कोणत्या टेबलला आली होती, हे 10च्या. म्हणजे ही संख्या कोणत्या टेबलला आली 10च्या, तर तुम्ही 10 म्हणून दाखवलेला. ए इज इक्वल टू 25 प्लस याला मल्टिप्लिकेशन करायचं वरच्या संख्येसोबत 3550 एकच 0 10 डिवाइड मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे एक संख्या वाढून जाणार 25 प्लस आता त्याला डिवायडेशन करा. 3550 याला डिवायडेशन 230 म्हणजेच ते येणार आहे 15.43. ए इज इक्वल टू आता यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायची ऍडिशनल 30 आणि हे 55 प्लस 40.43. बघा हे काढलेला तुम्ही मीन. काय काढलेला तुम्ही मीन काढलं. काय काढलेला आता विद्यार्थी मित्रांनो मीन. आता आपण काय काढूया स्टँडर्ड डिव्हायशन. काय काढूया स्टँडर्ड डिव्हायशन. म्हणजे स्टँडर्ड डिव्हायशन काढण्यासाठी कॅल्क्युलेशन्स ऑफ एच डी. काय काढायचं आपल्याला एच डी. बघा आता एच डी काढू. तर थीटा इज इक्वल टू सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन मायनस सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन या ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आय. थीटा इज इक्वल टू सिग्मा एफ डी एक्स आहे. सिग्मा एफ डी एक्स आहे किती आपला 355 डिवायडेशन 230 मायनस सिग्मा एफ डी एक्स आहे 1233 अपॉन 230 त्याचा स्क्वेअर इंटू आय म्हणजे कोणती संख्या आहे 10. आय म्हणजे कोणती संख्या आहे 10. मग थीटा इज इक्वल टू बघा आता या संख्येला डिवायडेशन दाखवा तुम्ही. काय दाखवायचं आहे तुम्हाला डिवायडेशन. म्हणजे ही संख्या तुम्ही डिवायडेशन दाखवा. किती येणार ते 5.36 मायनस यांची संख्याचं सुद्धा तुम्हाला डिवायडेशन करायचं. काय करायचं या संख्येचं डिवायडेशन ही रेट दिलेली आहे म्हणजे डिवायडेशन. काय करायचं आहे डिवायडेशन. मग डिवायडेशन करताना मग ब्रॅकेटमध्ये 1.45 त्याचा स्क्वेअर इंटू 10 त्यानंतर आता 1.54 चा स्क्वेअर 1.50 म्हणजे 1.54 इंटू करायचं 1.54. म्हणजेच त्याचा काय निघणार तुमचा स्क्वेअर निघणार. काय निघणार विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर. 5.36 मायनस त्याचा स्क्वेअर येणार आहे 2.37 इंटू 10. थीटा इज इक्वल टू बघा मायनस करा. आता त्या संख्या मायनस करावं लागतात तुम्हाला म्हणजे ते येणार आहे 2.99 इंटू 10. थीटा इज इक्वल टू या संख्येला स्क्वेअर मधून बाहेर काढायचं. स्क्वेअर मधून काय काढायचं बाहेर. मी तुम्हाला सांगितलं नेहमी की ती संख्या पहिले जे स्क्वेअर मधून बाहेर काढायची ती संख्या प्रेस करा आणि नंतर तुम्हाला त्या कॅल्सीच्या बाजूला स्क्वेअरचं बटन दिलेलं असेल ते प्रेस करा.
बघा, हा स्क्वेअर मधून बाहेर काढल्यावर ते येणार 1.729 इंटू 10. 3 डिजिट घ्यायचा, स्क्वेअर मधून बाहेर काढल्यावर 3 डिजिट घ्यायचे. किती डिजिट घ्यायचे असतात तुम्हाला? 3. हा, यांचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 17.29. 70.29 आहे की नाही? हा, आता आपल्याला काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो? कॅल्क्युलेशन ऑफ जे काढायचं, ज्यासाठी आपण एवढी पूर्ण एक्झाम्पल ड्रॉ केलं ते काढायचं. Oh, देखो बच्चों, अब कैलकुलेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ स्टैंडर्ड डिविएशन. हाँ, कैलकुलेशंस ऑफ कोएफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन. हा, पूर्ण लिहून घ्यायचं तुम्ही. तर आता काय लिहावं लागेल तुम्हाला? सी थीटा इज इक्वल टू थीटा अपॉन ए. थीटा अपॉन ए. सी थीटा व्हेरिएशन दिलेलं असेल तर इंटू 100 करायचं. थीटा किती आलेला तुम्हाला? 70.29. त्याला डिवायडेशन ए म्हणजे किती आहे? 40.43. 40.43. सी थीटा, हा सी थीटा इज इक्वल टू डिवायडेशन करा, तो येणार आहे 0.43. तो किती येणार आहे? 0.43. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, या स्टेपमध्ये तुम्हाला कम्युलेटिव्ह सिरीजचं गणित आलेलं असेल तर करायचं. मग इथं तुम्हाला बिलो, लेस दॅन, अप टू, अंडर कोणताही वर्ड दिलेला असेल तर लक्षात ठेवायचं. आणि फ्रिक्वेन्सी हे त्याची कशी असेल? असेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? असेंडिंग ऑर्डरला असेल. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या ऑर्डरला असेल? असेंडिंग ऑर्डरला. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तुम्ही काढू शकता. कळला विद्यार्थी मित्रांनो? हा, चला आता नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.